नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। बुराणनगर येथील व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांची मार्च 2018 पासूनची थकीत पगाराची देयके मिळावी म्हणून नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीनं कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। न्यायालयाचा निकाल लागूनही पगार न मिळाल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना आहेत। जोपर्यंत थकीत देयके मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केलाय। याशिवाय देयके न मिळाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। मी आप्पासाहेब पाटील, इथं कंपनीमध्ये माझी 30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि आमची जी काही कोर्टात केस चालू होती त्याच्यामध्ये कोर्टाने निकाल दिलेला आहे की या कामगारांची सर्व देणी देण्यात यावी, पण याच्यावरती काही निर्णय अजून झालेला नाहीये आणि ही ऍसेट ही मालमत्ता आहे ही कंपनीने विक्रीस काढलेली बँकेने, म्हणजे ज्या बँकेच्या ताब्यात होती त्यांनी पण अजून आम्हाला काही निर्णय दिलेला नाहीये। त्यामुळे हे सर्व कामगार इथं ठिय्या आंदोलन करत आहेत आणि यांची देणी त्वरित देण्यात यावी ही आमची मागणी आहे। मी विद्या पवार 2287 पासून व्हिडिओकॉन मध्ये कार्यरत आहे। मार्च 2018 पासून आम्हाला पगार दिला नाही, त्यामुळे आम्ही 2019 मध्ये केस दाखल केली। केसचा निकाल 2023 मध्ये लागला। कामगारांकडून निकाल लागला, कोर्टाने ऑर्डर दिली की कामगारांची सगळी देणी देण्यात यावी, परंतु आम्हाला अद्याप एकही रुपया दिलेला नाही। आणि ह्या जागेची आता खरेदी झालेली आहे। खरेदी घेणाऱ्यांनी सांगितलं आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू, पण अद्यापपर्यंत आम्हाला 1 रुपया दिला नाही। जोपर्यंत आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। किती कामगार आहेत? आमचे एकूण 29 कामगार आहे कोर्टात। आमची एकूण देणी 3.5 कोटी आहेत। आजपासून आम्ही व्हिडिओकॉन मध्ये ठिय्या आंदोलन सुरू करत आहे। जर कोणी आमचं म्हणणं मान्य नाही केलं तर आम्ही सगळे सामूहिक आत्मदहन करणार आहोत।